नवीन पाऊल ह्या कार्यक्रमात अंतर्गत चॅनेलला जॉईन झालेल्या सर्व गर्भवती महिला व भविष्यकालीन माता यांचे अभिनंदन व स्वागत. मी श्रीमती रश्मी जोशी, आहार तज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय औरंगाबाद या पदावर कार्यरत असून गर्भावस्था व आहार याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आले असून मी आपल्यासमोर ही माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. ह्या कार्यक्रमात आतापर्यंत झालेल्या महत्त्वपूर्ण व्याख्याने व तज्ञांचे मार्गदर्शन ह्यामुळे मला असं वाटतं की होणाऱ्या गर्भवती स्त्रिया किंवा भविष्यकालीन माता ज्या आहेत त्यांना आतापर्यंत पडलेल्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही मिळालीच असतील आणि पुढेही होणाऱ्या ज्या महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण जे व्याख्याने होत आहेत तर त्याच्यामध्ये पण त्यांना त्यांचे पडलेल्या प्रश्नांची उत्तर मिळेल यात काही शंका नाहीत. आपणा सगळ्यांना माहिती आहे की माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत: अन्न, वस्त्र व निवारा. त्यात आपण अन्न आणि त्यातल्या त्यात गर्भवती स्त्रीचा आहार हा कसा असावा ह्या अनुषंगाने एक थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया. हा विषय हाताळताना वैयक्तिकरित्या मला असे वाटते की गर्भावस्थेसोबतच गर्भावस्थेच्या जे पूर्वीची जी स्थिती आहे ज्याला आपण प्री प्री कन्सेप्शनल पिरियड असं म्हणतो, ह्यात वैयक्तिक दाम्पत्य जेव्हा पालक होऊ इच्छितात तेव्हा किमान छोट्या परंतु महत्त्वपूर्ण गोष्टी ह्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे. जसे की आपले वजन आपल्या उंचीच्या अनुरूप आहेत का? कारण की बऱ्याचशा अशा महिला असतात ज्यांचं वजन जे आहे ते त्या स्वतः कुपोषित असतात किंवा त्यांचं जे वजन जे आहे ते कमी भरलं जातं आणि अशी जर महिला किंवा अशी स्त्री जेव्हा प्रेग्नंट राहते म्हणजे गरोदर राहते आणि त्याच्यापासून मग आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे एक म्हण आहे की आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्या अनुषंगाने जर समजा एखादी स्त्री जर स्वतःच समजा कुपोषित असेल किंवा तिचं कमी वजन भरत असेल तर तिच्यापासून होणारं बाळ आहे ते खात्रीशीरच कमी वजनाचं किंवा कुपोषित बालक जन्माला येऊ शकतं. तर तर ती भविष्यातली स्थिती होऊ नये म्हणून तिचं जे वजन आहे ते व्यवस्थित तिच्या उंचीच्या अनुरूप वजन पाहिजे. त्यानंतर तिच्या रक्तातील हिमोग्लोबिन म्हणजे जे आपण सगळेजण म्हणतो आपल्याला माहिती की एचबीची पातळी हिमोग्लोबिन नॉर्मल आहे की नाही, कशासाठी आवश्यक आहे? कारण की तेच जर समजा तिचं एचबी कमी असेल तर त्या बाळाला रक्तक्षय होऊ शकतं किंवा अपुऱ्या वजनाचं बाळ जे आहे ते तिच्यापासून जन्मू शकतं. तर त्याच्यामुळे तिची एचबी जी आहे, एचबीची जी पातळी आहे ती सामान्य आहे की नाही. नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचं की तिची शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक स्थिती जी आहे ती सक्षम आहेत का? कारण की प्रत्येक स्तरावर सामाजिक असो, आर्थिक असो, किंवा शारीरिक असो किंवा सगळ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण एक पालक होतो भविष्यातली, तर ह्या गोष्टीवर खूप लक्ष देणं महत्त्वाचं आहे. आणि जर समजा ह्या सगळ्या गोष्टी जर समजा सामान्य असतील म्हणजे नॉर्मल असतील, तर मला असं वाटतं की तरच आपण एक सक्षम पालक म्हणून आपण पाल्याची जी आहे ती व्यवस्थित जी आहे ती जबाबदारी जी आहे ती आपण स्वीकारू शकतो. मला असं वाटतं की जर समजा एखाद्या स्त्रीचं जर समजा एचबी कमी असेल, तर सर्वसाधारणपणा आपल्याला माहिती आहे की आपल्याला प्रेग्नंट राहायचं आहे किंवा आपण भविष्यामध्ये आपण पालक होऊ इच्छितो. तर सगळ्यात आधी हे बेसिक ज्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, तर तिनं ते तपासण्या कराव्यात आणि एचबी जर समजा कमी असेल, तर शासकीय रुग्णालयामध्ये आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत पद्धतीने आयर्न आणि फॉलेटचे टॅबलेट मिळतात. जर समजा एखाद्या स्त्रीचं जर समजा एचबी कमी असेल, तर तिने त्या आयर्न आणि फॉलेटचे टॅबलेट घेणं चालू कराव्यात. 3 महिन्यामध्ये जर समजा तिची जर समजा रक्तातली पातळी एचबीची आहे, ती सामान्य झाली आणि त्याच्यानंतर ती आपल्याला म्हणजे पुन्हा प्रयत्न करू शकते बाळासाठी. म्हणजे काय होतं, की भविष्यामध्ये तिला आणि तिच्या बाळाला जे धोके होऊ शकतात कमी एचबी असणाऱ्याचे, तर त्या ज्या म्हणजे किंवा संभाव्य धोके होऊ शकतात, त्या ह्या गोष्टीमुळे आपल्याला त्या टाळता येतात. तर त्यामुळे ह्यावर विचार व्हावा किंवा आता ज्या काही महिला ज्या आहेत, ज्या स्वतः गर्भवती आहेत, परंतु त्यांच्या घरामध्ये जर समजा कोणाचं लग्न ठरणार असेल किंवा त्यांची नणंद असेल किंवा त्यांच्या बहिणी असतील किंवा इतर कुठल्या तुमच्या नातेवाईकांमध्ये जर समजा किशोरवयीन मुली आहेत, तर त्यांच्याबद्दल हा विचार व्हावा. मला ह्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर येऊन एवढं सांगायचं की भविष्यामध्ये सुद्धा ह्या मुलींचा सुद्धा किंवा त्यांचं ज्यांचं लग्न होणार आहे, तर त्यांच्या अनुस्वरूप ह्या गोष्टी त्यांच्याबद्दल विचार व्हावा, असं मला वाटतं. त्यानंतर आता आपण प्रत्यक्षामध्ये गर्भवतीचा आहार कसा असावा ह्याबाबत थोडंसं आपण उजेड टाकणार आहेत किंवा ह्या संदर्भामध्ये आपण थोडंसं बोलणार आहेत.
सी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अन्नामध्ये जे आहेत ते प्रमुख 5 ते 6 घटक जे आहेत, त्याचा आपल्याला कुठलं पण अन्न तयार होत असताना आपल्याला माहिती आहे अन्न कशाला म्हणतात, की जेव्हा एखादा पदार्थ आपण खाल्ल्यानंतर आपल्याला ऊर्जा मिळते, आपल्या शरीराची वाढ होते, आपल्या शरीराचा विकास होतो आणि त्याचबरोबर म्हणजे आपल्याला सामाजिक म्हणा किंवा आर्थिक जे आहे ते स्थैर्य आल्यानंतर आपण तो व्यवस्थित अन्न घेऊ शकतो. तर ह्या अन्नामधून आपल्याला काय मिळू शकतं, की आपल्याला जे पोषक घटक आहेत, तर ते मिळू शकतात. मग कुठले-कुठले पोषक घटक आहेत? ऊर्जा, जसं की पहिल्यात आहे ऊर्जा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एनर्जी. त्याच्यानंतर प्रथिने, त्याच्यानंतर वसा किंवा फॅट, त्याच्यानंतर जीवनसत्वे, त्याच्यानंतर खनिजे, फायबर किंवा ज्याला आपण म्हणतो तंतुमय पदार्थ आणि त्याच्यानंतर पाणी. तर कुठलं पण अन्न जेव्हा आपण घेतो, तर त्याच्यामध्ये हे 6 ते 7 घटक कमी जास्त प्रमाणात का होत नाही, पण ह्याच्यामध्ये उपलब्ध असतात. त्याच्यातली सगळ्यातली पहिली जी आहे ती आहे ऊर्जा, ज्याला आपण म्हणतो की एनर्जी. आता कशासाठी असते एनर्जी, आपल्याला का लागते बरं? दैनंदिन काम करण्यासाठी आपल्याला जी आहे ती ऊर्जेची गरज असते. कारण की तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा आपण कुठलं पण काम करायला जातो, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ती ऊर्जेची गरज असते. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला एनर्जी ही लागत असते. परंतु गर्भावस्थेमध्ये एनर्जी किंवा ऊर्जेचं काय महत्त्वाचं काम आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की गर्भवतीला तिच्या म्हणजे शरीरामध्ये जे होणारे बदल आहेत, त्याच्यासाठी एनर्जी लागते. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की डे 1 पासून म्हणजे पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत स्त्रियांच्या शरीरामध्ये वेगवेगळे बदल घडत असतात. तर त्या घडणाऱ्या बदलासाठी तिला जी आहे ती एनर्जीची आवश्यकता असते. त्याच्यानंतर तिच्या पोटात असणाऱ्या बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तिला एनर्जीची गरज आहे किंवा ऊर्जेची गरज आहे. नंबर 2, भविष्य काळामध्ये जे तिच्या शरीरासाठी किंवा तिच्या बाळासाठी ज्या काही तिला तरतुदी पाहिजेत, तर सुद्धा तिला एनर्जीची गरज आहे. भविष्य काळातली कुठली तरतूद आहे? फॉर एक्झाम्पल आहे, आता तिला जर समजा म्हणजे तिला डिलिव्हरी करायची आहे, तिला लेबर पेन द्यायची आहे, तिला कळा द्यायच्या आहेत, त्याच्यानंतर तिला बाळाला स्तनपान करायचं आहे, त्याच्यानंतर बाळासाठी जागरण आहे. हे विविध तिला ज्या भविष्यात होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत तिच्यासोबत, तर त्यासाठी सुद्धा तिला एनर्जी आहे. त्या एनर्जीची तिला गरज असते, तिला ऊर्जेची गरज असते. त्यानंतर आपण आता तिला किती लागणार ऊर्जा, किती पाहिजे? आता हे आपल्याला एक छोट्या-छोट्या गोष्टीवरून लक्षात येतं, की ऊर्जा जी आहे ती बैठे काम करणारी स्त्री आहे. म्हणजे काम करण्याच्या पद्धतीवरून स्त्रियांचं आहे ते प्रमुख वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे बैठे काम करणारी स्त्री, ज्याला आपण इंग्लिशमधून सेडेंटरी वर्क म्हणतो. त्यानंतर मध्यम प्रकारचं काम करणारी, त्याच्यानंतर श्रम करणारी. आता बैठे काम करणारीमध्ये आता आपल्याला लक्षात येतं, की जे म्हणजे बसून काम करणारे आहेत. जसं की बँकेमध्ये आहे किंवा अकाउंटंट आहे किंवा टीचर्स आहेत. म्हणजे जे काम बसून होतं, जे खुर्चीवर आपण बसून एखादी स्त्री जर समजा काम करत असेल, तर तिला बैठे काम करणाऱ्या कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यानंतर मध्यम प्रकारे काम करणारे म्हणजे ऑफिस आणि घर, म्हणजे जवळपास 4 ते 6 तास जे आहे, तर तिचं जे आहे हात आणि पाय हालत राहतात. म्हणजे तिच्या ज्या कंटिन्यू मूव्हमेंट असतात, तर त्याच्यामध्ये जे आहे ते मध्यम प्रकारचे काम करणाऱ्या स्त्रियामध्ये त्याच्यामध्ये मोडतात. आणि त्याच्यानंतर अतिश्रम म्हणजे जवळपास 8 ते 10 तास, म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की वेठबिगारीने काम करणाऱ्या ज्या स्त्रिया वगैरे जे काम करतात, बांधकाम साईटवर आपल्याला काम करणाऱ्या स्त्रिया दिसतात, तर त्या ज्या आहेत त्या श्रम करणाऱ्या स्त्रियांमध्ये त्या वर्गीकरणामध्ये मोडल्या जातात. तर त्यांच्यामध्ये ऊर्जेचं प्रमाण किती पाहिजे? जर समजा बैठे काम करणारी असेल तर 1900 पाहिजे. मध्यम काम करणारी आहे, तिला दररोजची तिची रिक्वायरमेंट आहे ती 2230, आणि श्रम करणारी जे आहे ती 2850. परंतु जेव्हा गर्भावस्था येते, तर त्याच्यामध्ये जी एनर्जी आहे, तिची जी ऊर्जा आहे, ती 350 किलो कॅलरीने वाढली पाहिजे. म्हणजे ती जर समजा 1900 आहे, तर अधिक 350 म्हणजे जवळपास 2250 किंवा 2250 पर्यंत तिची गेली पाहिजे. परंतु जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये काम करत असतो किंवा काउन्सिलिंग करत असतो, तर काही-काही ठिकाणी इतकं मन उद्विग्न करणाऱ्या गोष्टी होतात, की जी तिची बेसिक रिक्वायरमेंट आहे, जी तिची गरज आहे, तीच ती स्वतः भागल्या जात नाही. आणि त्याच्यात पुन्हा ही जर 350 जर तिनं म्हणजे तिची जी डेलीची रिक्वायरमेंट आहे सामान्य अवस्थेतली, तीच काही-काही स्त्रिया ज्या आहेत, त्या त्यांच्या कंप्लीट करत नाहीत. त्याच्यामुळे त्या स्वतः कुपोषित राहतात. त्यांचं एच-बी सुद्धा कमी असतं आणि त्यामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता तिनं तिचा जो नॉर्मल जो एनर्जी आहे, ती तिनं घेतलीच पाहिजे. परंतु ॲडिशनलमध्ये 350 जी किलो कॅलरीज आहेत, ते तिनं सुद्धा घेतल्या पाहिजेत. हे आम्हाला ह्या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला सांगू इच्छितात. त्यानंतर ह्या ज्या आहेत 350 अतिरिक्त ऊर्जा आहेत, ते का बरं कशासाठी घ्यायला पाहिजे? तर मी जसं सांगितलं, की बाळाच्या वाढ विकासासाठी, तिच्या वाढ विकासासाठी आणि त्याचबरोबर जी जास्तीची जी ऊर्जा आहे, तर निसर्ग इतका म्हणजे त्या स्त्रियाला पुढील गोष्टीसाठी स्वतः प्रिपेअर करत असतो.
की जास्तीची जी तिची एनर्जी आहे ती शरीरामध्ये तिच्या चरबीच्या स्वरूपामध्ये साठवल्या जाते, जेणेकरून त्याचा उपयोग नंतर काय होतो की स्तनपान करताना किंवा मी जसं सांगितलं तर त्या गोष्टीसाठी तेव्हा तिची जी एनर्जी आहे ती ऊर्जा तिची वापरल्या जावी करिता ह्या जास्तीच्या आपल्याला जे आहेत त्या ऊर्जा तिला घेतल्या गेल्या पाहिजेत. त्यानंतर आपण वळूया आता ऊर्जेचे स्रोत म्हणजे अन्नपदार्थ असे कोणते घेतले पाहिजे ज्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते. तृणधान्य जे आपल्याला माहिती आहे की गहू, बाजरी म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी वगैरे जे तृणधान्य आहेत, भरड धान्य, बाजरी म्हणा किंवा ज्वारी म्हणा, ह्या ज्या म्हणजे आपल्याला छोटे गोल आहेत, तृणधान्य आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला तांदूळ, गहू आहेत, त्याच्यानंतर तेल, तूप, सुकामेवा ह्या गोष्टीचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला भरपूर अशी ऊर्जा त्याच्यातून आपल्याला मिळू शकते. त्याच्यामुळं आपल्याला ह्या ऊर्जायुक्त अन्नपदार्थाचा वापर आपल्या आहारामध्ये दैनंदिन केला पाहिजे आणि करत असेल तर वाढवला पाहिजे. त्याच्यानंतर आहे प्रथिनं. आता प्रथिनं हे सर्वसाधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आपण ऐकतो टीव्ही मध्ये म्हणा किंवा पेपरमध्ये वाचतो की प्रोटीन्स प्रथिनं यालाच आपण प्रोटीन्स म्हणतो म्हणून ओळखला जातो. तर त्याचं कार्य काय आहे महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं की कुठल्याही गोष्टीमध्ये वाढ आणि विकास, उंची वाढ विकास ह्या गोष्टीसाठी प्रथिनांची आपल्याला गरज असते दैनंदिन गरजेसाठी महत्वाचं आहे. परंतु गर्भवती स्त्रीमध्ये प्रथिनांचं काय महत्वाचं काम आहे? नंबर 1 आहे त्याचं की गर्भाशयाचं आकारासाठी किंवा तिच्या आणि बाळाची जे आईची आणि बाळाचं जे कनेक्टिव्हिटी असते जी नाळेमधून कनेक्टिव्हिटी होत असते त्या नाळेच्या चांगल्या फॉर्मेशनसाठी. त्याच्यानंतर जसं आपण ऐकलं असेल की तिच्या गर्भावस्थेमध्ये किंवा आई झाल्यानंतर तिच्या स्तनामध्ये जी आहे ती वाढ होत असते तर त्या स्तनांच्या वाढीसाठी प्रथिनांची गरज असते. त्याच्यानंतर गर्भवती मातेच्या रक्तातील प्रमाणाचा जे ते पातळी वाढलेली असते, परंतु ती वाढलेली रक्ताची पातळी त्याची क्वालिटी चांगली राहावी, त्याचा दर्जा चांगला राहावा त्यासाठी चांगल्या पद्धतीचे आपल्याला प्रथिनं जे आहेत ते आपल्या आहारामध्ये घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की गर्भवत्यामध्ये आपल्या ज्या गर्भपिशवीमध्ये जे बाळ तिथे राहतं तर त्याच्या आजूबाजूला जे आहे त्याच्या गर्भजलामध्ये असतो तो राहत असतो तो. तर गर्भजल तयार करण्यासाठी सुद्धा प्रथिनांची आवश्यकता आपल्याला भासू देते. सर्वसाधारणपणे स्त्रियांनी तिच्या वजना इतकंच प्रथिनं आपल्या आहारामधून घेतलं गेलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल की जर समजा एखादी स्त्री जर समजा 50 किलोची असेल तर तिनं 50 ग्राम प्रथिनं जे आपल्या आहेत ते आपल्या शरीरामध्ये आहारामध्ये घेतले गेले पाहिजे तिच्या ह्याच्यामध्ये. परंतु हे झाली नॉर्मल किंवा सर्वसामान्य स्त्रीची. पण जेव्हा गर्भावस्थेमध्ये स्त्री जाते तर तिला तिची जी प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे ती जवळपास 23 ते 25 ग्रामने तिची जी आहे ती वाढलेली असते. म्हणजे जसं आता एक्झाम्पल की जर समजा 50 किलोची स्त्री असेल तर तिने तर जवळपास 50 ग्राम प्रोटीन घ्यायलाच पाहिजे. परंतु तिची जी रिक्वायरमेंट आहे ती 23 ते 25 ग्रामनं वाढलेली आहे. म्हणजे जवळपास 70 ते 75 ग्राम प्रथिनं तिनं तिच्या दैनंदिन आहारामध्ये चालू करायला पाहिजेत. तरच म्हणजे जे बालक आणि आई जी आहे ती सुदृढ आहे आणि तिच्या फ्युचरमध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वपूर्ण काम करू शकतात. आणि जर समजा होत नसेल, जर समजा त्या आहारामधून दुर्लक्ष झालं तर भविष्यामध्ये पुढील प्रमाणाचे धोके जे आहेत ते बाळाला आणि आईला ह्याच्यामधून होऊ शकतात. जसं की बाळाची वाढ पूर्ण न होणं, अपुऱ्या वजनाचं किंवा कमी वजनाचं बाळ, त्याच्यानंतर बाळाच्या मेंदूची वाढ न होणं आणि त्याच्यामध्ये गर्भावस्थेमध्ये धोका निर्माण होणं, हे जे आहेत आपल्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आता ऊर्जा आणि प्रथिनांच्या अभावामुळे आईवर आणि बाळावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम दिसून येतात. प्रथिनांची गरज पूर्ण होण्यासाठी आपल्याला खालील पद्धतीचे अन्नपदार्थांचे स्रोत जे आहेत ते आपल्याला घेणं आवश्यक आहे. जसं की म्हणजे तृणधान्य, भरड धान्य. प्रथिनांचे स्रोत आहेत तर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, अंडी, मांस, कडधान्य, सुकामेवा, मोड आलेली कडधान्य इत्यादी ज्या गोष्टी आहेत. आता ज्यांना म्हणजे ज्यांच्या घरात मांसाहार चालतो त्यांनी अंडी, मांस वगैरे खायला काही हरकत नाहीये. पण ज्यांना जमत नाहीये तर त्यांनी त्या गोष्टी आपण सोडून द्यायच्यात आणि जे आपल्याला कडधान्य आहे, सुकामेवा आहे, मोड आलेली कडधान्य आहेत तर त्या आपण आपल्या आहारामध्ये जे आहेत तो समावेश करू शकतो. त्यानंतर जो आहे तिसरा पॉइंट आहे वसा, ज्याला आपण ह्याच्यामध्ये फॅट म्हणू शकतो. तर आपल्याला माहिती आहे का शरीरामध्ये जसं आपल्याला ऊर्जा आणि प्रथिन आहे तसंच महत्त्वाचा जो रोल आहे तो
फॅटचा सुद्धा आहे. कारण की जवळपास जिथं 1 ग्राम कर्बोदके किंवा 1 ग्राम प्रथिनं जे आहे ते 4 किलो कॅलरीज देतात, तर आपल्याला 1 ग्राम जो फॅट आहे तर ते आपल्याला 9 किलो कॅलरीज जे आहेत ते प्रोव्हाईड करत असतात. म्हणजे जवळपास कर्बोदके आणि प्रथिनांच्या दुप्पट प्रमाणामध्ये 1 ग्राम फॅट जे आहे ते आपल्याला ऊर्जा देण्याचं काम करत असतं. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीरामध्ये जर समजा जिथे एनर्जीची गरज आहे, जिथे एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, तिथं आपण फॅट घ्यायला पाहिजे आणि चांगल्या प्रतीचं फॅट जे आहे तो आपल्या आहारामध्ये वापर केला गेला पाहिजे. आता शरीरामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये फॅटचे सोर्सेस कोणते आहेत किंवा स्रोत कोणते आहेत, की तेल, तूप, लोणी, सुकामेवा, बदाम, काजू, अक्रोड, इव्हन तो शेंगदाणे ह्या सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचं आणि चांगल्या क्वालिटीचं प्रथिने फॅट जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर आपण 4 नंबरला जाऊ, की खनिजे. आता खनिजे म्हणजे काय, आपण त्यांना मिनरल्स म्हणतो आणि सगळ्यात जे महत्त्वाचे आपल्याला खनिजे आहेत ते 2-3 खनिजे गर्भवतीने आपल्याला घ्यायला पाहिजे आपल्या आहारामध्ये. त्याच्यात सगळ्यात पहिलं येतं कॅल्शियम. आपल्याला बोलीभाषेमध्ये आपण त्याला कॅल्शियम किंवा चुना म्हणतो. परंतु हे जे आहे ते खूप गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. दैनंदिन आहारामध्ये आपल्याला आवश्यक असणाऱ्या विविध खनिजामध्ये कॅल्शियम जे आहे ते एक महत्त्वाचं खनिज आहे आणि ते खूप महत्त्वाचं काम करतं आपल्या ह्याच्यामध्ये. का? तर आपल्याला माहिती आहे, की आपल्या शरीरामध्ये आपल्या हाडाचं, त्याचबरोबर आपल्या दाताची हे जी निगा राखण्याचं काम आहे ते कॅल्शियम करत असतं. तसंच आईच्या गर्भामध्ये बाळ असताना बाळाची वाढ व्यवस्थित व्हावी, बाळाची हाडं व्यवस्थित व्हावेत, बाळांच्या हाडांची उंची जी आहे ती व्यवस्थित व्हावी, त्याकरिता कॅल्शियम जे आहे ते खूप महत्त्वाचं काम करतं. आणि त्याकरिता जर समजा एखाद्या सामान्य स्त्रीला जर समजा 600 मिलीग्राम एवढं जर कॅल्शियम लागत असेल, तर गर्भावस्थेमध्ये त्याच्या दुप्पट म्हणजे जवळपास 1200 मिलीग्रामची जी आहे ती कॅल्शियमची जी गरज जी आहे ती गरज असते आणि ती तेवढी आपल्याला भागवल्या गेली पाहिजे. तर आपल्याला कॅल्शियमचे स्रोत कोणते आहेत, जे आपण घेऊ शकतो आपल्या आहारामध्ये आणि फार काही कुठं न मिळणाऱ्या गोष्टी नाहीयेत किंवा कुठून फार आपल्याला जर समजा आपण विचार करत असाल, की आम्ही आता इथे खेड्यात असतो, तर आम्ही कुठून असं काय करणार? तर हिरव्या पालेभाज्या आहेत, जे भरपूर आपल्याला मिळू शकतात. सीझनल फ्रुट्स आहेत, फळभाज्या आहेत, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत. तर त्याचा आपण वापर करून कॅल्शियमची जी आपली जी आपली जी रिक्वायरमेंट आहे, ती आपण पूर्ण करू शकतो. त्यानंतर कॅल्शियमच्या खालोखाल किंवा कॅल्शियमच्या बरोबरीने मी म्हणेल, की 2 नंबरचं खनिज आहे लोह, ज्याला आपण आयर्न म्हणतो. तर कॅल्शियम नंतरच्या महत्त्वपूर्ण घटक म्हणजे आयर्न आहे, ज्याला आपण सर्वांना माहिती असेल, की शरीरामध्ये याचं काय काम आहे. काय काम करतं आयर्न, की आपल्या ज्या शरीरामध्ये रक्तामध्ये हिमोग्लोबिनची जी पातळी आहे, तर ती सामान्य ठेवणं किंवा ती नॉर्मल ठेवणं ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम लोहाचं असतं. आणि जर लोह समजा आपण घेतलं नाही, तर आपल्याला ती आपल्या एचबीची पातळी जी आहे ती कमी, हिमोग्लोबिनची पातळी कमी-कमी होते आणि मग नंतर आपल्याला थकवा वाटणं, कुठलंही काम करण्यात उत्साह न वाटणं, म्हणजे जे एचबी कमी होण्याचे जे दुष्परिणाम आहेत ते आपल्याला दिसून येतात. आणि जर समजा अशी जर रक्तक्षय जर समजा मातेला झाला, तर 100% ह्याचा परिणाम कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बाळावर होतो. तर मग बाळ काय होईल, जर समजा एखाद्या मातेचं जर समजा कमी एचबी आहे, तर काय होतं, अपुऱ्या वजनाचं बाळ. आणि हे आम्ही हॉस्पिटलमध्ये काउन्सिलिंग करत असताना बघतो किंवा जर समजा एखाद्या माता व्यवस्थित जर समजा तिच्या तपासण्या वगैरे न करता जर समजा एकदम डायरेक्ट डिलिव्हरीच्या वेळेस जर समजा आली, तर आम्हाला ह्या गोष्टी आम्हाला ते दिसतात. म्हणजे हे जे दुष्परिणाम जे आहेत ते आम्हाला दिसून येतात लागलीच. आणि मग काय होतं, की डिलिव्हरी झाल्यानंतर मग त्या स्त्रीचं बाळ जे आहे तर म्हणजे एसेन्सिव्ह म्हणजे थोडक्यात काचेच्या पेटीमध्ये ठेवावं लागतं. मग ती फार म्हणजे कुठल्याही आईसाठी किंवा कुठल्याही कुटुंबासाठी फार काही सुखावह गोष्ट नसते. आणि पश्चाताप करण्यापेक्षा जर समजा आपण आधीच जर समजा ह्या गोष्टीची काळजी घेतली, तर आपण जे त्याच्या कळत-नकळत होणारे जे दुष्परिणाम आहेत, ते आपण 100% टाळू शकतो. अपुऱ्या वजनाचं बाळ किंवा कमी दिवसाचं बाळ, बाळाला स्वतःच रक्तक्षय असणे, आईला आणि जर समजा त्याची सिव्हिरिटी जर समजा खूप जास्त असेल, तर आईचा किंवा बाळाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो रक्तक्षयामुळे. तर ही जर आपल्याला टाळायचं असेल, तर करिता पहिल्या दिवसापासून आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी सामान्य ठेवण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी स्त्रीला दैनंदिन जर समजा गरज असते 30 मिलीग्रामची, तर गर्भवती स्त्रीला जवळपास तिचा 8 ते 10 मिलीग्राम आयर्नची जी आहे ती कमतरता जी आहे आपल्याला ॲडिशनल तिला आयर्न देणं खूप गरजेचं आहे.
मग लोहाचे स्रोत कोणते कोणते आहेत? हिरव्या पालेभाज्या, रसदार आणि लिंबूवर्गीय फळं, आळीव जे आपल्याला डिलिव्हरीच्या नंतर आपल्याला दिल्या जातं, आळीवाची खीर म्हणा वगैरे, तर ती डिलिव्हरी म्हणजे प्रेग्नन्सीच्या दरम्यान जरी घेतली तरी आपल्याला पुष्कळ त्याचा परिणाम होतो. त्याच्यानंतर कारळ झालं किंवा गूळ शेंगदाण्याचा गूळ झालं, ह्याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लोह जे आहे ते अवेलेबल होतात आणि ते आपण चालू करायला पाहिजे, की आपल्याला आपल्या डाएटमध्ये किंवा आपल्या आहारामध्ये खाणं आपल्याला चालू करायचं आहे. त्याच्यानंतर आहारात हिरव्या पालेभाज्या, रसदार लिंबूवर्गीय फळे, आळीव, कारळ, गूळ इत्यादीचा पदार्थाचा वापर करावा. नंबर 2 जेवणामध्ये जीवनसत्व क म्हणजे जे फळं मी थोडक्यात सांगते, की जी फळं आपल्याला चवीला थोडंसं आंबटसर लागतात म्हणजे लिंबू झालं, संत्री झालं, मोसंबी झालं, आवळा झालं. तुरट जे आणि आंबट जे असलेले जे फळं असतात, ती आपल्या आहारामध्ये घेणं खूप आवश्यक आहे. कशासाठी? कारण की जर समजा आपण आहारामधलं जे आयर्न किंवा जे लोह घेतो, तर जीवनसत्व क ह्याच्यासोबत जर घेतलं, तर आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याचं शोषण होऊ शकतं. ज्याला ॲब्झॉर्प्शनची क्रिया म्हणतात. तर त्यासाठी चांगलं शोषण व्हावं, त्यासोबत आयर्नसोबत जीवनसत्व क आणि त्याच्यासाठी लिंबूवर्गीय फळं आपल्या आहारामध्ये असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर काही-काही छोट्या-छोट्या गोष्टी असतात, जसं की स्वयंपाक करताना साधारणतः लोखंडाची भांडी जर समजा आपल्याला स्वयंपाक करताना वापरण्यात आली, तर त्याचा परिणाम आपल्याला फायदा आपल्याला दिसून येऊ शकतो. म्हणजे रादर दॅन म्हणजे ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करण्यापेक्षा लोखंडाचा तवा म्हणा किंवा लोखंडाची कढई म्हणा, ही जर समजा आपण स्वयंपाकात वापरली तरी पण ह्याचा चांगला आपल्याला फायदा दिसून येतो. त्यानंतर जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफीचं सेवन टाळावं स्त्रियांनी. कारण का, की जे आपल्याला मी आता सांगितलं, की लोहाचं जे शोषण होणं आवश्यक असतं आपल्या शरीरामध्ये. जर समजा तुम्ही चहा किंवा कॉफी किंवा असं उत्तेजक जर समजा पेय घेऊ लागले, तर ते काय होतं, की चहा, कॉफी सारखे त्याच्यामध्ये जे असणारे घटक आहेत, ते तुम्हाला तुमच्या शरीराला लोह जे आहे, ते व्यवस्थित त्याचं शोषण होऊ देत नाही. तर त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी ज्या आहेत, ते टाळायच्या आहेत. त्यानंतर आपल्या रुग्णालयामध्ये शासकीय असो किंवा खाजगी असो कुठं पण असो, आपल्या वेळोवेळी तपासण्या होणं आवश्यक आहे. कारण की रुग्णालयामध्ये जेव्हा आपण शासकीय रुग्णालयामध्ये जाता किंवा कुठल्याही रुग्णालयामध्ये जाता, तर आपल्याला कंपल्सरी कॅल्शियम आणि आयर्नच्या गोळ्या ज्या आहेत त्या आपल्याला चालू केल्या जातात आपल्या आपल्या कुठल्या पण गर्भवती स्त्रीला. तर त्या गोळ्या चालू करणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहेत आणि त्या गोळ्या मनानच बंद करू नयेत. कारण की काही-काही स्त्रियांमध्ये काय होतं, की जेव्हा आयर्नच्या गोळ्या चालू केल्या, तर नवीन-नवीन काही स्त्रीला तिची जी आपल्या तिच्या शौचेचा जो कलर रंग जो असतो, तो थोडासा काळपट यायला चालू होतो आणि काय करतात मग बायका मनानच घाबरतात आणि एकदम त्या गोळ्या बंद करतात. परंतु मला इथे सांगावसं वाटतं, की जर समजा तुमच्या आयर्नच्या गोळ्या चालू करून जर समजा शौचेचा तुमचा किंवा संडासचा जर रंग समजा काळपट आला असेल, तर तो सामान्य समजावा, तो नॉर्मल समजावा. त्याला घाबरून जाऊन लागलीच त्या गोळ्या ज्या आहेत, त्या बंद करून टाकू नका. त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला ती हॉस्पिटलमध्ये पण गोळ्या घेताना सांगितली असेल, की लोह आणि कॅल्शियम त्या गोळ्या तुम्हाला सोबत देताना एकत्र त्या गोळ्या कधीच घ्यायच्या नाहीत. म्हणजे तुम्ही एकदाच लोहाची आणि त्याच्यासोबतच कॅल्शियमची गोळी घेतली, ही ही जर गोष्ट टाळता आली तर पहा. कारण की त्या 2 मध्ये कमीत कमी 2-3 तासाचा गॅप राहावा. नाही अदरवाईज तुम्ही काय करा, की सकाळी दुपारच्या जेवणानंतर लोहाची गोळी घेतली, तर रात्रीच्या जेवणामध्ये कॅल्शियम घ्या. म्हणजे तेवढा तो गॅप जो आहे तो मेंटेन राहतो आणि लोहाची आणि कॅल्शियमच्या ज्या गोळ्या आहेत त्या एकत्र घेऊ नका. त्याचबरोबर बाकी छोटे-छोटे खनिजे आहेत जसं की सोडियम, आयोडीन, झिंक. आता सोडियमचं काय काम आहे एखाद्या ह्याच्यामध्ये, तर आपल्याला माहिती आहे की सोडियम आहे ते आपल्या मिठामधून आपल्याला मिळतं. आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते नॉर्मल राहण्यासाठी सोडियमचा खूप महत्त्वपूर्ण वापर होतो. तर त्याच्यामुळे आपण सोडियम आपल्या शरीरामध्ये घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतर आयोडीन. आपल्याला सगळीकडून पेपरमधून म्हणा किंवा टीव्हीमधून जाहिरात केल्या जाते, की आयोडीनयुक्त मिठाचाच आपल्या ह्याच्यामध्ये वापर करा डायटमध्ये. कारण का, की आयोडीन जो आहे तो बाळाचं मेंदूच्या वाढीसाठी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणून काम करत असतो. त्यासाठी आपण कुठल्या पण नॉर्मल मीठ घेण्यापेक्षा आयोडीनयुक्त मिठाचा आपल्या आहारामध्ये वापर करावा आणि एक गोष्ट मला प्रकर्षानं सांगावसं वाटते, की भाजी शिजत असताना किंवा वरण हे करत असताना आपण मीठ जे आहे ते सगळ्यात शेवटी टाकलं पाहिजे. कारण की आयोडीन जे आहे तो लवकर व्होलाटाईल सबस्टन्स आहे. म्हणजे हवेच्या किंवा त्याला उष्णता भेटली, की लवकर उडून जाणारी गोष्ट असते ती. तर त्याच्यामुळे पूर्ण भाजी होऊन झाल्यानंतर मीठ टाकायचं, झाकण ठेवायचं आणि मग गॅस बंद करून टाकायचा. तरच ते मिठामधलं जे आयोडीन आहे, तर ते तुम्हाला आहारामधून आपल्याला मिळू शकतं. नाहीतर काय होतं, की भाजी शिजताना जर समजा तुम्ही मीठ टाकलं,
तर आयोडीन जे आहे ते पटकन गरम झालं की वाफेसोबत निघून जातं, उडून जातं आयोडीन. तर त्यासाठी ही गोष्ट जी आहे ती छोटी गोष्ट आहे, पण महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. तर भाजी शिजत असताना किंवा जिथं-जिथं तुम्ही मिठाचा वापर करताय, तर तिथे सर्वात शेवटी मीठ टाकून झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून मग त्याचा वापर करा. त्यानंतर झिंक. झिंक जे आहे ते आपल्याला हिरव्या पालेभाज्यामधून वगैरे मिळतं. जे आपल्याला इम्युनिटीसाठी काम करत असतं, इम्युनिटी बूस्टरसाठी आपल्याला जे आहे ते झिंक काम करत असतं. त्याच्यानंतर खनिजानंतर आपण बघूया की जीवनसत्व. आता ह्याच्यामध्ये मी जास्ती नाही बोलणार कारण की सगळे खनिज झालं, जीवनसत्व झालं, हे घेण्यासाठी आपल्याला जे आहेत त्या कॉमन ज्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला घेणं जीवनसत्व अ असेल, जीवनसत्व ड असेल, जीवनसत्व ई किंवा जीवनसत्व के. तर जीवनसत्व अ आहे, ते आपल्याला माहिती आहे की बाळाच्या ज्या डोळ्याचं म्हणजे डोळ्याचं स्ट्रक्चर फॉर्मेशन होत असतं ह्याच्यामध्ये गर्भामध्ये. तर त्यावेळेस जीवनसत्व अ जे आहे, ते खूप महत्त्वाचं काम करत असतं. जर त्या गर्भवतीनं जर समजा नॉर्मल आणि जीवनसत्व अ कुठं मिळतं? काही त्याला तुम्हाला बाहेरून जाऊन काही काही त्याला एफर्ट्स करायची गरज नाहीये. ज्या गोष्टी किंवा ज्या भाज्या किंवा ज्या फळं लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे ज्या असतात, तर ते तुम्ही समजा आपल्या आहारामध्ये घेतलं, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जीवनसत्व अ जे आहे, ते मिळू शकतं. त्याचबरोबर जीवनसत्व ड त्याचं काम काय आहे, की तुम्ही जे कॅल्शियम घेता, त्याचं योग्य पद्धतीनं शोषण होऊन ते शरीरामध्ये लागावं त्याच्यासाठी जीवनसत्व ड जे आहे, ते खूप महत्त्वाचं काम करतं. आता कुठं मिळतं जीवनसत्व ड? जर समजा तुम्ही दररोज कोवळ्या उन्हामध्ये जर समजा 15 ते 20 मिनिटं तुम्ही बसलात, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीचं जीवनसत्व ड जे आहे ते मिळून जाऊ शकतं. त्याच्यानंतर जीवनसत्व ई जे गर्भ राहण्यासाठी म्हणजे जे जर समजा जीवनसत्व ईचं जर समजा कमतरता झाली, तर असं दिसून आलेलं अभ्यासामध्ये, की गर्भपात होण्याची जी शक्यता आहे ती जास्त प्रमाणामध्ये असतं. तर त्यासाठी जीवनसत्व ई आपल्या आहारामध्ये पाहिजे. त्याच्यानंतर जीवनसत्व के जे रक्ताचा समजा रक्तस्राव झाला, तर रक्त लवकर गोठून येण्यासाठी जीवनसत्व के चे आहे, ती खूप महत्त्वाची कार्य आहे. तर त्याकरता आपल्याला जीवनसत्व के जे आहे ते आपल्या आहारामध्ये घेणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ब जीवनसत्व म्हणजे ब जीवनसत्वामध्ये आपल्याला माहिती आहे, की थायमिन, रायबोफ्लेविन म्हणजे आपल्याला थोडक्यात आपण म्हणतो, की बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन. तर ते सुद्धा आपल्याला शरीरामध्ये घेणं आवश्यक असतं. कारण की खूप महत्त्वाचं काम करत असतं ह्या गोष्टी. आता बाळाच्या वाढीसाठी, विकासासाठी बाळ जे आहे ते मेंटेन होण्यासाठी, त्याच्या मेंदूच्या विकासासाठी ह्या खूप गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या काम करत असतात. तसंच फॉलिक ॲसिड आपल्याला माहिती आहे, की आयर्न सोबत आपल्याला जे आहे ते फॉलिक ॲसिडच्या सुद्धा मेडिसिन आपल्याला दिल्या जातात. का? तर रक्तक्षय होऊ नये म्हणून. आयर्न सोबत फॉलिक ॲसिड जे आहे त्याचा सुद्धा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर जीवनसत्व क आपल्याला म्हणजे जे लिंबूवर्गीय फळं आहेत, आंबट फळं आहेत, ती जर समजा आपल्या शरीरामध्ये घेतली, तर बालकाचं जे एकतर रक्तक्षय होणार नाही जीवनसत्व क मुळं आणि त्याचबरोबर त्याच्या नाळेचं जे चांगलं फॉर्मेशन आहे, ते सुदृढ नाळ तयार होऊ शकते, जेणेकरून त्याला आईपासून मिळणारे जे बाळाला जे पोषक घटक आहेत, तर ते व्यवस्थित वाहून नेण्यासाठी जीवनसत्व क जे आहेत, ते खूप महत्त्वाचं अ, अ, त्याची भूमिका पार पाडतं. त्याच्यानंतर खनिजे आणि जीवनसत्व झाल्यानंतर जे आमच्याकडे बेसिक आमच्याकडे आमच्या रुग्णालयामध्ये ज्या गर्भवती स्त्रिया येतात, ए-एन-सी म्हणतो आम्ही अँटीनेटल केअर ज्या दिवशी आमचं मंगळवारी आणि शुक्रवारी असतं. तर ज्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो, की तुम्ही आहार घ्या किंवा तर त्या त्यांच्या बेसिक त्यांच्या समस्या सांगतात आम्हाला, की काय-काय त्यांच्या गर्भावस्थेमधील आहारामध्ये होणाऱ्या समस्या आहेत. जसं की मळमळणे, उलट्या होणे, बद्धकोष्ठता, पायावरील सूज, पायामध्ये गोळे येणे, ॲसिडिटी किंवा छातीत जळजळणे आणि गर्भावस्थेतील गैरसमज. तर मला असं म्हणायचंय, की आपण एक-एक म्हणजे एकेका गोष्टीवर एक-एक आपण लाईट टाकूया, की ह्या का होतात? मळमळणे आणि उलट्या होणे. सुरुवातीचे जे 3 महिने आहेत, तर कुठल्याही स्त्रीला जेव्हा भ्रूण राहतो किंवा गर्भ राहतो, तर तिच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये हार्मोनल चेंजेस होत असतात. तिच्या शरीरामध्ये एकदम हार्मोनल चेंजेस होत राहतात. त्यामुळे तिला सुरुवातीच्या दिवसामध्ये मळमळणे किंवा उलट्या होणे अशा गोष्टी ज्या आहेत त्या घडत राहतात आणि ह्याला घाबरून जायचं कारण नाही. कारण की म्हणजे कुठल्याही लेडीजला 3 ते 4 महिन्यापर्यंत हा त्रास जो आहे तो होऊ शकतो. मग त्याकरिता काय करायचं, की तिला उलट्या आणि मळमळ होऊ नये म्हणून, तर एकदम कुठल्या पण पोर्शन एकदम घेऊन खाण्यापेक्षा त्या खाण्याला जे आहे ते आपल्या जेवणाला त्या छोट्या-छोट्या त्याच्यामध्ये डिव्हाईड करायचं, की आता समजा एकदम जेवण्यापेक्षा तुम्ही 7 वाजता तुम्ही जर समजा काही खाल्लं, तर सकाळी 8-9 वाजता तुम्ही काहीतरी खा. त्याच्यानंतर 9-10 वाजता काहीतरी खा. म्हणजे आपलं जे पूर्ण जेवण आहे, तो डिव्हाईड करायचा आपल्या पूर्ण डायट जो आहे तो आपल्या ह्याच्यामध्ये पूर्ण डिव्हाईड करून घ्यायचा.
त्याचबरोबर उलट्या होऊ नये म्हणून आपण ही गोष्ट जी आहे ती जास्त करून आपण रसदारयुक्त आहार जो घेतला तर त्याला उलट्या न होण्यासाठी पुष्कळसा कारणीभूत ठरू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला बऱ्याचशा लेडीजचे आपल्याला हे असते की बद्धकोष्ठता होती. बरं, बद्धकोष्ठता का होते? त्याच्यासाठी कारण असं आहे की आपल्याला आपण ऐकलं असेल की गर्भाशयाचा जेव्हा आकार वाढतो, जेव्हा गर्भ गर्भाची वाढ होते आणि गर्भाशयाचा आकार वाढायला लागतो, तर त्याचं प्रेशर काय होतं की स्त्रियांच्या जे आपल्या आतड्यांवर आहे, तो आतड्यावर दाब निर्माण होतो आणि तो दाब निर्माण झाला की बद्धकोष्ठता जो आहे, तो प्रॉब्लेम जे आहे ती त्या स्त्रियाला फेस करावा लागतो. मग त्यामुळे काय करतात की म्हणजे व्यवस्थित साफ शौचीन्य झाल्यामुळे काय करतात मग लेडीज काय करतात की खाणंच टाळतात. नको, मला त्रास होतो, त्याच्यापेक्षा खाणंच नको. परंतु हे खाणं टाळण्यापेक्षा खाण्याची वारंवारता वाढवली आणि जर समजा क्वालिटेटिव्ह फूड घेतलं, म्हणजे जे चोथायुक्त पदार्थ आहेत, जे कच्च्या भाज्या आहेत, सॅलड घेणं आहे, फळं जे आहेत, जे घेणं आहे, तर त्यासाठी आपण जर समजा आता काही जे फळं आहेत, ते आपण व्यवस्थित घेऊ शकतो. रेषायुक्त आहार आहे आणि जे सालीसकट जे फळं आहेत, तर ते फळं जे आहेत ते सालीसकट खायला पाहिजे. जसं की ॲपल झालं, चिकू झालं. आपण स्वच्छ धुतले आणि खाल्ले तर त्याची आपल्याला फळांची साल आपल्याला खायला भेटतात. तर जे फळं आपण सालीसकट खाऊ शकतो, तर त्या फळांचा आपण सालीसकट वापर करावा. त्याच्यानंतर घरामध्ये पीठ चाळून न घेता न पीठ चाळलेल्या आपल्या भाकरी किंवा पोळी करावी. जेणेकरून त्या पिठामधला जो आपल्याला कोंडा आहे, तर तो पोटामध्ये गेल्यानंतर आपल्याला फायबर्स मिळून जातात. त्यानंतर एका जागी नुसतंच बसून राहण्यापेक्षा थोडंसं मूव्हमेंट आपल्याला खूप गरजेचे आहेत. म्हणजे एकदा जर समजा पोटांची हालचाल झाली म्हणजे आतड्यांची हालचाल होते आणि त्यानुसार अन्न जे पदार्थ आहेत जे आपल्या आतड्यामधले ते पुढे ढकलण्यासाठी खूप मदत होतात. त्याच्यानंतर आहारामध्ये कच्च्या भाज्या, सॅलड, कोशिंबिरी ह्याचा उपयोग करावा. त्याच्यानंतर कोमट पाणी जर समजा आपण घोट-घोट पीत गेलो, तरीही पण पुष्कळ त्याचा परिणाम होतो, की एकदम थंड पाणी पिण्यापेक्षा कोमट पाण्याचा जर समजा आपण वापर केला, तरी तर आपल्याला बद्धकोष्ठता कमी होण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर मैदायुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, त्याच्यानंतर फास्ट फूड जर समजा आहारात घेतले, तर तरीसुद्धा म्हणजे ज्याच्यामध्ये चोथा नाहीये, अशा जर गोष्टी जर आपण समजा आपल्या आहारामध्ये घेतल्या, तर तरी पण त्याचा दुष्परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याच्यानंतर दिवसातून किमान प्रत्येक स्त्रीनं लक्षात द्यायला पाहिजे, की मी दिवसातून पाणी किती पिते. कारण की पाणी भरपूर आपल्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जवळपास 10 ते 12 ग्लासेस पाणी तिनं आपल्या दैनंदिन म्हणजे दररोज जे घेणं आहे, जर समजा तिनं घेतलं, तर नक्कीच त्या गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला आपल्या जे येणाऱ्या ज्या आहाराविषयी ज्या समस्या आहेत, त्याच्यावर नक्कीच त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतर काही-काही लेडीजची आम्हाला कंप्लेंट असते, की मॅडम माझ्या पायावर खूप सूज यायला लागली किंवा माझ्या पायामध्ये गोळे येतायत. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? पायावर सूज का येते? जेव्हा बघा लक्षात येतं का 7व्या किंवा 8व्या महिन्यामध्ये जेव्हा स्त्रियाच्या पोटाचा जो आकार आहे, तो वाढला गेला, की शक्यतो लेडीजला जे आहे ते पायावर सूज यायला चालू होते. कारण का? कारण की ते जे वजन आहे ते बाळाचं जे झालेलं किंवा तो पोटाचं वजन आहे, ते पायावर पडतं आणि त्याच्यामुळं काय होतं, की तिथून थोडेसे पाय सुजायला चालू होऊन जातं. मग त्याच्यामुळे उशी घेऊन झोपणं म्हणा किंवा उशी घेऊन बसणं, त्याला पायाला जो आहे तो सपोर्ट देणं, ह्याच्यामध्ये करू शकतो. आणि पायाला गोळे काय येतात, की कॅल्शियम जे मी आता सांगितलं होतं, की हाडांसाठी विकासासाठी कॅल्शियम जे खूप गरजेचं आहे. तर कॅल्शियमची कमतरता होऊ लागली, की पायामध्ये स्त्रियांना गोळे यायला किंवा मसल्स क्रॅम्प म्हणतात त्याला, की कुठे पण त्याला मस्क्युलर क्रॅम्प चालू होऊन जातात. तर त्या पायामध्ये आपल्याला जर गोळे येऊ द्यायचे नसतील, तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम जर नॉर्मल असेल, तर पायामध्ये गोळे येण्याची शक्यता कमी होऊन जाते. त्याच्यानंतर ॲसिडिटी किंवा छातीत जळजळणे. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक कॉमनली गर्भवती स्त्रियांचे प्रॉब्लेम असतो, की मला छातीमध्ये जळजळ करायला लागली किंवा मला ॲसिडिटी सारखा प्रॉब्लेम यायला लागलाय. मग ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे? एक म्हणजे ॲसिडिटी म्हणतात, छातीत जळजळ व्हायला म्हणतात आणि सकाळी उठलं की आधी स्त्रिया काय करतात, की चहा पितात. बरोबर आहे? आधी उठलं की त्यांना चहा प्यायला लागतो. म्हणजे रात्रभर पोट रिकामं असतं. आधीच तुमच्या शरीरामध्ये म्हणजे जठरामध्ये ॲसिड असतं. इतकं ॲसिडमध्ये पुन्हा चहा टाकला जातो आणि त्याच्यामुळे अजून ॲसिडिटी, हायपर ॲसिडिटी होते. जसं सांगितलं की गर्भाशयाचा आकार वाढल्यानंतर जसा तुमच्या आतड्यावर दाब येतो, तसंच वरती साईडला जठरावर वगैरे दाब यायला चालू होतं. कारण की बाळाचा जो साईज आहे
ते वाढायला चालू होतं आणि मग तुमच्या जठरावर त्याचा दाब येतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ऍसिड रिफ्लेक्शन म्हणजे जो ऍसिड असतं जठरामधलं ते थोडंसं बाहेर यायला चालू झालं की ऍसिडिटी सारखी फिलिंग येते आणि मग काय करतात लेडीज जेवणच टाळून देतात नाही काहीतरी खाल्लं की मला ऍसिडिटी सारखं व्हायला लागलंय परंतु काहीच न खाण्यामुळेच ऍसिडिटी जास्त वाढलेली असते रॅदर दॅन मी जसं सांगितलं होतं की तुमच्या आहारातला जो पोर्शन आहे तो तुम्ही डिवाइड करून थोडा थोडा का होत नाही घेतला पाहिजे त्यामुळे ऍसिडिटी कमी व्हायला मदत होती आणि त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की उठल्या की 80 पोटी चहा कॉफी अशी उत्तेजक पेय जर समजा काही घेण्यात आले की पुन्हा ऍसिडिटी जी आहे ती जास्त वाढली जाते तसंच जेवणानंतर जमेल तसं शतपावली जे आपल्याला पूर्वच्या काळापासून सांगण्यात आलेलं आहे की थोडंफार जेवण झालं की एक आपली शतपावली करायला पाहिजे का कारण की त्याच्यामुळे अन्न जे आहे ते जठराच्या म्हणजे खाली आपल्याला व्यवस्थित पचन होण्यासाठी खाली उतरण्यासाठी मदत होते तर जेवण झालं तर जसं स्त्रीला जमेल तसं तिच्या कुवतीप्रमाणे किंवा शक्तीप्रमाणे तिनं शतपावली करावं म्हणजे 10 ते 15 मिनिटं थोडंसं चाललं तर तरी पण पुष्कळ फरक होतो त्याचबरोबर जेवण झालं की लागलीच आडवं झोपू नये कारण की त्यामुळे काय होतं की लागलीच अन्न जे आहे ते वापस येण्याचं हे होतं आणि ऍसिडिटीची फिलिंग होती तर त्याच्यापेक्षा आधी काहीतरी फिरून आणि झोपताना म्हणजे उतारनं झोपण्यापेक्षा एका अडंगावर झोपावं हे म्हणजे हे तुम्हाला माहिती आहे आणि हे प्रत्येकानं सांगितलेलं आहे की त्याचं वैज्ञानिक कारण काय आहे ते तर त्या गोष्टीचा जर आपण आपल्या दैनंदिन ह्याच्यामध्ये जर समजा चालू केलं तर नक्कीच ज्या ह्याच्यामध्ये आहाराबद्दलची समस्या आहे तर ती कमी होण्यामध्ये मदत होते त्याचबरोबर गर्भावस्थेतील गैरसमज तर ह्या बोलताना जेव्हा आम्ही काउन्सिलिंग करत असतो ह्याच्यामध्ये तर पुष्कळशा गैरसमज जे आहेत म्हणजे त्यांच्याशी स्त्रियांशी बोलल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की काही म्हणजे अन्नपदार्थ गरम आहेत किंवा काही अन्नपदार्थ थंड आहेत किंवा मध्येच काहीतरी गैरसमज म्हणजे काही स्त्रियांना गर्भवती झाल्यानंतर काहीतरी असं एक विशिष्ट पदार्थ म्हणजे जे अन्नाला सोडून जे काहीतरी खावं वाटतं जसं की माती खावं वाटते किंवा खडू खावं वाटतं किंवा घरचे जर नको म्हटले तर लपून लपून स्त्रिया खातात हे सध्या कारण त्याच्या मागचं जर समजा वैज्ञानिक कारण घेतलं तर जर समजा स्त्रियांना जर कॅल्शियमची आणि लोहाची जर कमतरता तिच्या रक्तामध्ये असेल तर शरीर ह्या गोष्टींमधून तिला ते डिमांड करू इच्छिते तिला सांगू इच्छितं की मला ह्या गोष्टी म्हणजे आयरनची माझी जी लोहाची कमतरता आहे ती भरून काढ तर असं न करता गर्भावस्थेतील गैरसमज कुठले पण घेण्यापेक्षा कॅरी ऑन करण्यापेक्षा जर समजा व्यवस्थित आपला आहार ठेवला व्यवस्थित आपली दिनचर्या ठेवली आणि त्याचबरोबर जर समजा आपण वैयक्तिक आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा किंवा डॉक्टरांचा जर समजा सल्ला वेळची वेळी घेत गेला तर आपल्या ह्याच्यामध्ये गर्भावस्थेमध्ये जे काही आपल्या आहारा रिलेटेड किंवा जे काही तब्येती रिलेटेड जे काही समस्या आहेत त्या म्हणजे नक्कीच त्याच्यावर परिणाम होऊ शकतो त्याचबरोबर गर्भावस्था आणि संभाव्य गुंतागुंत आता ह्याच्यावर आपल्याला झालेलं आहे लेक्चर परंतु डाएट रिलेटेड असल्यामुळं मी त्याच्यावर थोडंसं बोलू इच्छिते की आपल्याला ह्याच्याबद्दलचं लेक्चर झालेलं आहे की गर्भावस्थेमधली जी गुंतागुंत होते रक्तक्षय म्हणा उच्च रक्तदाब म्हणा मधुमेह ह्याच्यावर आपल्याला खूप चांगल्या तज्ज्ञांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे परंतु ह्याच्यावर एक 2 मिनिटं मला असं बोलायचं आहे की रक्तक्षय म्हणजे काय की जिथं आपल्याला रक्ताची जी कमतरता आहे किंवा जिथं आपलं हिमोग्लोबिन जेवढं नॉर्मल पाहिजे जवळपास 12 ते 13 मिलीग्राम एचबी जे आहे ते आपल्या प्रत्येक स्त्रियांचं पाहिजे परंतु सांगायला शोक करायला म्हणजे सांगायला वाईट वाटतं की जवळपास बऱ्याचशा म्हणजे 80 ते 90% ज्या लेडीज आहेत ते आमच्या हॉस्पिटलला येतात ते ॲनिमिक असतात म्हणजे काय आहे की जवळपास त्यांची 10 आणि 10च्या कमीच रक्ताची पातळी असते मग ते इतकं ते पाहून कुठेतरी मन उद्विग्न होतं कारण की माहिती असते की अशा स्त्रियापासून जे बाळ होणार आहे ते किती अवघड होणार आहे त्या लेडीजचं पुढे किती म्हणजे वाईट वाटतं त्या कधी त्या लेडीजचं इतकं एचबी कमी पाहून की त्या बाळावर सुद्धा काय दुष्परिणाम होणार आहेत तर जसं मी सांगितलं की लोहाचे जे रिलेटेड जे सोर्सेस आहेत जे लोहा म्हणजे ज्याच्यामुळं आपल्याला ॲनिमिया टाळता येऊ शकतो तर त्या आपल्याला आपल्या आहारामध्ये त्या गोष्टी घेणं जरूर आवश्यक आहेत आणि त्याचबरोबर लोह वाढण्यासाठी जे काही छोट्या टिप्स दिल्या होत्या तर त्याचा पण तुम्ही अवलंब करा आणि त्याचबरोबर ज्या आयरन आणि ह्याच्या फॉलिक ऍसिडच्या गोळ्या आहेत त्या तुम्ही आपल्या आहारामध्ये घेत चला त्याचबरोबर उच्च रक्तदाबामुळं आपल्याला माहिती आहे की काय काय परिणाम होऊ शकतात खूप म्हणजे चक्रा येणं स्त्रियाला त्याच्यानंतर अंगाला झटके येणं म्हणजे इथपर्यंत ही गोष्ट जाऊ शकते जर समजा
तिचं बीपी जर समजा व्यवस्थित मॉनिटरिंग किंवा तिनं तिच्या वेळोवेळी तपासण्या केल्या गेल्या नाहीत तर त्यासाठी तिनं जर समजा तिच्या तपासण्या आहेत त्या वेळच्या वेळी जर समजा केल्या तर तिची रक्तातील साखर तपासल्या जाते, तिचं एचबी तपासलं जातं, जेणेकरून जर समजा तिला हाय बीपी असेल तर त्यावर ट्रीटमेंट केल्या जाते, तिला मेडिसिन दिलं जातं. आणि आहारामध्ये ज्या स्त्रियांना उच्च रक्तदाब आहे त्यांनी आपल्या आहारामधून आपल्या मिठाचं जे प्रमाण आहे ते कमी करावं, जेणेकरून तिला हाय बीपी होऊ शकत नाही. अथवा तिच्या आहारामध्ये तिनं सेंधे मीठ जे आहे ज्याच्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी आहे तर ते सेंधे मीठ जे आहे ते तिच्या आहारामध्ये तिनं वापर करावा. त्याच्यामुळे नक्कीच तिला फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर येणारा गर्भावस्थेमधली मधुमेह ही तिसरी तिचे कॉम्प्लिकेशन आहेत. 5व्या महिन्यामध्ये आपण रक्ताची तपासणी करून तिची जी आहे ती रक्तातील साखर चेक करतो, ज्याला जेस्टेशनल डायबिटीज म्हणतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की तिच्या रक्ताची तिच्या साखरेची पातळी आहे ती नॉर्मल आहे की नाही ही पाहिल्या जाते. आणि जर नॉर्मल नसेल तर आपण डायटरी मॉडिफिकेशन म्हणजे गोड पदार्थ न खाणे, तळलेले तुपकट पदार्थ न खाणे, त्याच्यावर थोडंसं रेस्ट्रिक्शन्स ठेवून ज्या जर समजा आपण कव्हर केलं इथंच तर खूप चांगली गोष्ट होऊ शकते. परंतु एकदम घाबरून जाण्याचं जर समजा एखाद्या वेळेस रक्तातील जर समजा पातळी साखरेची जर समजा खूप म्हणजे एखाद्या वेळेस वाढलेली असेल तर खूप घाबरून जाण्याचं पण काम नाहीये. कारण की मी जसं सांगितलं की निसर्ग जे आहे ते स्त्रियांना पुढच्या गोष्टीसाठी जे काही आहे ते घडवत असतो. जसं की तुम्हाला माहिती आहे की बाळाचं जर समजा डिलिव्हरी झाली की लेडीजला किंवा महिलांमध्ये दूध यायला चालू होते आणि दूध आहे ते थोडंसं गोड असतं त्या बाळासाठी. तर त्या एखाद्या वेळेस त्याची साखरेची पातळी दिसू शकते. परंतु वारंवार मॉनिटर करून ती नॉर्मलच्या बियॉन्ड जाणार नाही आणि आहारामध्ये तसंच मेडिसिन घेऊन आणि विहार दोन्ही तिन्ही गोष्टी जर समजा केल्या तर तिचा जो येणारा जो गर्भावस्थेतील मधुमेह आहे तो जर समजा नॉर्मल राहिला तर ह्याच्यामध्ये नक्कीच परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याच्यानंतर जे आपला सारांश आहे जो म्हणजे मला तुम्हाला थोडक्यात सांगायचं होतं की म्हणजे लहान आणि वारंवार छोटा घास असलेला आहार घ्यावा. त्याच्यानंतर गर्भवतीने जे आहे ते कुठल्याही प्रकारचा उपवास पकडू नये. त्याच्यानंतर आहारामध्ये तंतुमय पदार्थाचा समावेश असावा. आहारामध्ये कॅल्शियम आणि लोहयुक्त पदार्थाचा समावेश असावा. उच्च रक्तदाब असणाऱ्या स्त्रियांनी आहारामध्ये मिठाचे प्रमाण कमी घ्यावे. जास्त तळलेले तुपकट पदार्थ याचा वापर टाळावा आणि आहारामध्ये ऊर्जा, प्रथिने, फॅट, जीवनसत्व, खनिज यांचा योग्य असा समावेश असावा. यानंतर जर समजा कोणा स्त्रियांना जर समजा काही आहाराबद्दलचं मार्गदर्शन घ्यावे असतील, जर समजा शहरी स्त्री असेल तर ती कधी पण जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन आपल्याला आमचं मार्गदर्शन घेऊ शकते सगळ्या तज्ञांचं. कारण की आमचा इथं खूप चांगला चमू जे आहे तो जिल्हा रुग्णालयामध्ये काम करत असतो. मंगळवार आणि शुक्रवार तो गर्भवती स्त्रियांसाठी पूर्णतः आपण ठेवलेला आहे तो दिवस. त्यानंतर तुम्ही कमेंट करून सुद्धा आपल्या ज्या समस्या आहेत त्या आम्हाला विचारू शकतो. तर आम्ही डेफिनेट आपण याच्यावर काम करून तुमच्या समस्या सोडवण्याचा जो आहे तो आपण हे करू शकतो. तर मी सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अक्षयकुमार पांडेजी सरांचा मी आभार व्यक्त करू शकते. कारण की इतक्या कमी ह्याच्यामध्ये म्हणजे खूप जास्त आम्हाला प्लॅटफॉर्म दिला स्त्रियांपर्यंत पोहोचवण्यासाठी. त्याच्यासाठी त्यांचे आभार. त्याचबरोबर जे मोक्षदा पाटील मॅडम आहेत त्यांचं पण खूप खूप आभार. कारण की त्यांच्या ह्याच्यातून संकल्पनेतून इतकी चांगली जी आहे ती थीम आपल्याला बाहेर मिळालेली आहे आणि खूप कमी ह्याच्यामधून चॅनलमधून एक प्रॉपर चॅनलमधून आपण जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचा तुमच्यापर्यंत हे नॉलेज जे आहे हे ज्ञान पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार आणि इथल्या जिल्हाधिकारी जे पूर्ण चमू आहे त्यांचे मी आभार व्यक्त करते.